म्हणजे मध्यंतरी तुम्ही एकदा बोलला होतात की आम्हाला श्राप आहे म्हणे की आमच्याकडे नेतृत्वच टिकत नाही. मग आता परत तशीच वेळ आल्याची म्हणावंच लागेल, तीच वेळ आली ना. कारण तुम्ही हे बोललेला होतात ना मागच्या आमच्या एका इंटरव्ह्यूमध्येच तुम्ही हे बोललेला होतात की उदाहरणं देखील तुम्ही बरेचसे दिलेले होते की असं 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 घडलेलं आहे आणि त्यानुसार पण आता आम्हाला एक चांगलं नेतृत्व मिळालंय. तो त्याचं उत्तर दिलं. नेतृत्व प्रामाणिक आहे, त्याच्याबद्दल काही जुमत नाही. ते म्हणतात ना विठ्ठलाला बडव्याने बदनाम केलं. हे जे बडवे ना आजूबाजूचे ते बडवे दूर केले पाहिजे त्यांनी अगोदर. त्यांच्यापर्यंत खरं ते जाऊ देत नाही, त्यांना कोणी भेटू देत नाही. आणि सगळ्यात मोठं एक सांगतो, जरांगे पाटलांनी जे स्टेजवर सांगितलं कानात बोलायचं नाही, काय बोलायचं जगजाहीर बोलायचं, आणि मग 3-3 तास आता तुम्ही दरवाजे बंद करून चर्चा करता, ते चालतं का तुम्हाला? कुठली गोष्ट करता? आता ते सगळंच कुठं स्पष्ट करून सांगता. बघितलं निवडणुकांच्या वेळेस बऱ्याचदा असं बोललं खूप लोक रात्री अपरात्री भेटायला आले. हो, जे भेटायला ते निवडून आले. जे भेटायला आले पाटलाला रात्री 2-3 नंतर ते सगळे निवडून आले ना. मी नाव सांगणार नाही कोणाचं, समाजाला सगळं माहिती आहे. हां, मग हे का बरं असं? तुम्ही समाजाला म्हणता ना कानात बोलायचं नाही, स्टेजवर बोलायचं. मग तुम्ही आज ज्यावेळेस राधाकृष्ण विखे पाटील अंतर्वल देतात, तुम्ही 2-2 तास दरवाजे बंद करून चर्चा करतात. खोला ठेवा दरवाजा, कळू द्या आम्हाला कळू द्या ना काय बोलतात. लावा तिथं माईक, तिथं माईक लावा ना.